हॅलो. हॅलो. हा बोला ना दादा, नमस्ते. नमस्कार, तानाजी चौधरी बोलतोय. आपण फोन केला होता मला. हो हो हो. डाळिंबाचे ते आता आमच्या जवळजवळ आहे ना, एक ऑगस्ट मध्ये निघते ना, ऑगस्टच्या 15 ऑगस्ट नंतर. बर बर माल क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे, सेटिंग वगैरे झाली चांगली, बर आणि त्या संदर्भात फोन केला. बर 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 आम्हाला मार्गदर्शन पाहिजे तुमचं. तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही, बर आणि आम्हाला भाव चांगला मिळाला पाहिजे. म्हणजे असे पैसे पण झाले पाहिजे आमच्या मालाचे, असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी विचार. ताई, आपल्याला असं आहे की प्रत्येकाला भले ते कोणतंही पीक करू द्या, शेतकऱ्याला असं वाटतं की हे पीक केल्याच्या नंतर बाजारात गेले त्याचे 2 पैसे घडले पाहिजेत. हो कारण तो खूप मोठ्या आशेने करत असतो. त्याच्या आशेची निराशा नाही झाली पाहिजे. हे प्रत्येकाचं जरी हे असेल, मत असेल, तरी पण ह्या बाजारभावाच्या घडामोडीमध्ये आपल्या हातात बाजार नसतो. पण कमीत कमी डाळिंब क्षेत्रामध्ये माझ्याकडे जे मिळालेल्या रिपोर्टनुसार मी शेतकऱ्यांना जे सावध करतोय, आणि जे जागेवरती एखादा येऊन जो लुटण्याचा प्रयत्न करतोय त्याला लुटण्यापासून सावध करतोय आपण. हो, मग हेच आम्हाला हे करायचंय. आम्ही पहिल्यांदाच केलेलं आहे, आणि पहिलेच वर्षी फळ धरायचं. बर 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 आणि मग आम्हाला असं वाटतं की आमची फसवणूक नाही झाली पाहिजे. कुठला जिल्हा आहे आपला? राऊरी तालुका, अहिल्यानगर जिल्हा. अच्छा, राऊरी तालुक्यातून बोलता तुम्ही? अच्छा, ठीक आहे. कुठलं गाव? तांबेरे, सातवा अच्छा. संदर्भ. हा 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 ठीक आहे. मी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात मागच्या 1-2 वर्षात येऊन गेलेलो आहे, हा हा. आणि बऱ्यापैकी तुमचं त्या एरियातलं क्षेत्रही चांगलं आहे. पिकवणारे शेतकरी सुद्धा दर्जेदार आहेत. तुम्ही हो. एकमेकांचं तर गायडन्स घेतच असाल. पण हो. शेवट कसं असतं की आपल्याला शेजाऱ्यांनी व्यवस्थित सांगितलं का काय सांगितलं हे खात्री करण्यासाठी तुम्ही हा युट्यूब चॅनल पण म्हणजे ऐकू शकता. आणि त्यावेळेस आपल्याला मार्केटिंगमध्ये काय घडामोडी घडणार आहेत हे मी पुढचे 8 दिवस 10 दिवस हे सातत्याने सांगत असतो. तर बरोबर. आता जून महिना तर आपला माल शॉर्टेजचा आहे, आणि जून महिन्यामध्ये जर नेहमीच बाजार पडलेले असतात, गेले 20 वर्षाचा अनुभव. पण या कोरोनाच्या नंतर सगळे डाळिंब पिकांच्या ह्याच्यात पावसाने झालेल्या हानीमुळं बरेचसे मागं पुढं सेटिंग झाल्या, किंवा ह्याच्यामध्ये इतर जे आंबा हे उत्पादन उत्तर भारतातलं कमी झालं. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आंब्याला खूप अडचणी आल्या. त्यामुळे डाळिंब हे एकमेव पीक आहे की ते बाजारामध्ये जे गेल्यानंतर स्पर्धा कोणाची राहिली नाही पिकाची. हो हो. आणि जुलै 20च्या नंतर तर आंबा उत्तर भारतातला खूप कमी होतो. आणि ऑगस्ट जो महिना आहे तो ऑगस्ट महिना हा तेजीचा आहे. हो हो. म्हणजे मी 20 वर्ष जे काम केले ना, ते ऑगस्टमध्ये ज्या बागा आलेल्या आहेत ह्या खूप तेजीच्याच जातात. पण त्याला एक अपवाद आहे. त्याला अपवाद असा आहे की जर पाऊस जास्त आला त्या पिरियडला, हो. आणि जर माल भिजून जर परराज्यात पोहोचस तोपर्यंत ते सडायला लागले, तर 4-2 दिवसासाठी मंदी ही आलेली असते. हा, बरोबर बरोबर. मग तो पावसाचा अभ्यास हा आम्ही करून आपलं मार्केटिंग कसं करायचं, आणि आपल्याला पण वेधशाळेचे अंदाज येतातच, कधी पाऊस येणार आहे, काय येणार आहे. बरोबर मग त्यावेळेस कधी सौदा करायचा, आणि पावसाच्या तोंडावरती आपण कधीच सौदा नाही करायचा. आहे. पावसाच्या तोंडावरती आपण घाबरलेला असतो, आणि व्यापारी आपला फायदा घेण्यासाठी टपलेला असतो जागेवरचा. बरोबर. हा, तर त्या सगळ्या घडामोडी ह्या सातत्यानं आम्ही तुम्हाला सांगितल्यामुळं तुमच्या शेजारी असणारी जी पन्हाळे ह्यांची बाग, संतोषराव पन्हाळ्यांची, त्यांना आपण चांगला दर मिळवून दिला. आणि मागच्या 2 वर्षामध्ये त्यांचा 211चा आणि 261चा रेट पाहून आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे रेट काढलेले होते. बरोबर साहेब, बरोबर. हा, त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रश्न असू द्या, मला तुम्ही विचारा. आणि तुमचं पहिलंच वर्ष आहे, आणि त्याच्यात आता एक पहिले शेतकऱ्याच्या बरोबर एक महिला सुद्धा जोडीने मला प्रश्न विचारणारे तुम्ही पहिले आहात. किंवा इतरांनी विचारले असेल पूर्वी, पण आता ह्या सीझन मध्ये तर पहिले आहात. त्यामुळं तुमच्या कुटुंबातून तुम्हाला पाठबळ देणाऱ्या महिला असतील, मुलं असतील, मुली असतील, आई असेल, वडील असतील, हे सगळ्यांचं एकच मत असतं की आपण जे लावलेलं हे पीक आहे त्याचे पैसे झाले पाहिजेत. बरोबर आहे, बरोबर आहे. आम्ही तुमचे दररोज बघते सर. मी तुमचे व्हिडिओ आहे ना दररोज बघते. त्याच्यामुळे मला पण तुमच्या ज्या तुम्ही जे सांगतात ना त्याच्यात मला आत्मविश्वास वाढ राहिला. अच्छा 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 आणि डॉक्टर पन्हाळे हे आमचे जवळचेच हे हो, माहिती आहे. वगैरे, आणि त्यांचं पण गार्डन घेतात आम्ही अगोदर. घ्या तेही चांगले आहेत, तुम्हाला सांगतील. आणि आम्हाला एवढंच म्हणायचंय, मला तर एवढंच म्हणायचंय का आमच्या फळाचे चांगले पैसे करून द्या तुम्ही. हो का, करून देणारा मी आहे
का नाही, पण मी आहे. का आहे? तुम्हाला सगळं गायडन्स करून देणार आहे. भले तुमची बाग कुठेही जाऊ द्या, पण मला जो मिळतोय मी देतो सल्ला देतोय, त्या सल्ल्यात तुमचे पैसे होणार आहे. पण तुम्हाला एखादा जागेवर बांधावरती कोण येणार आहे आणि तो त्यांच्याकडनं रेट चांगला मिळवून देण्यासाठी माझा सल्ला उपयोगाचा ठरणार आहे. हो हो हो, मग हा हेच महत्वाचं आहे. हा मी म्हणलं नाही तुम्हाला, आज माझी कुठली व्हिडिओ चेक करा की माझ्याकडेच माल आणा. नाही, बोललेलो नाही आणि बोलणारही नाही. तुम्ही म्हणले ना शेतकरी मला दुआ देते आणि व्यापारी मला शिव्या देते म्हणे. तशी आमची दुआ आहे तुम्हाला. नक्की नक्की नक्की. ते दुवाच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. हो. कारण तुम्ही काही येऊन जा आमच्या बागेला चक्कर मारा. काय नाव आहे आपलं ताई? बाळासाहेब ज्ञानदेव मुसमाडे. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. मी आलो ना त्या साईडला, तांबेरेच्या त्या बाजूला, तर मी हा नंबर सेव्ह करून ठेवतो. नक्की येईल, कारण तुम्ही ज्याचं मनोधैर्य वाढलेलं आहे त्यांना काही फरक पडत नाही. ती जी मंदी थोडीशी त्यांना ती सवय झालेली असते. पण मुळातच तुमचं मनोधैर्य वाढायचे आणि वाढल्यानंतर तुम्ही सुद्धा इतरांना सल्ला देणार आहे की अरे डाळिंब पीक लाव, त्यात पैसे होतात. आणि आम्हाला व्यापारी पण तुम्हीच पाहून द्यायचं सगळं व्यवस्थित, म्हणजे आम्हाला पुढची काळजी पण नाही वाटणार का ते पैसे देणार आहे का न देणार आहे असं. तुमची जागेवर बाग द्यायची असेल तर त्या एरियातले व्यापारी मला बरेचसे कॉन्टॅक्ट मध्ये आहे. मी डायरेक्ट तुम्हाला त्यांचा फोन नंबर देईल. पण जर त्या व्यापाऱ्याने असं योग्य बाग घेतलं नक्कीच द्या. जर तुम्हाला असं वाटलं की मार्केटमध्ये काय चाललंय तर मोकळं या, माल आणू नका. आमची 2 मार्केट आहे तुमच्या शेजारी, एक नाशिक आहे, एक पुणे आहे. आणि त्या 2 मार्केटचा अभ्यास करा. आणि त्या अभ्यास केल्याच्या नंतर असं वाटतं की मार्केटमध्ये पैसे होतात तरच मार्केटला आणा. अन्यथा तुम्हाला जागेवर ज्याचा नंबर देईल त्याला तुम्ही माल देऊ शकता. ओके ओके. हा म्हणजे असं काळजी करू नका की मी बोलतोय म्हणजे माझ्या फायद्यासाठी. मी फक्त बोलतोय एक तळमळीने का मी एक शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आहे. आम्ही शेतकरीच हो. आणि माझी सासरोटी सुद्धा तुमच्या शेजारीच आहे. मी आल्यावर सांगेल कुठे ती. त्यामुळे तुमच्याकडला जावंही मी. चालेल चालेल, ओके साहेब. चालेल चालेल चालेल. तुम्ही कधी फोन करा मुसमाडे साहेब, मी तुम्हाला नक्कीच गायडन्स करेल. नक्की दादा, नक्की आता. हो 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 हो. चालेल चालेल. आभारी साहेब. हा. हो, धन्यवाद धन्यवाद.